उतर बरं. तरी कोण नाही ह्याचा अर्थ हे रानात गेलात माग. बरं चल बघू तिकडे लवकर. अरे बरं झालं इथं सापडली. घर लावलं होतं म्हणून मी रानाकडे निघालो होतो. हा ही कोण आहे? ती मला लग्न करायची हिच्याबरोबर. काय दुसरं लग्न करायचं हिच्याबरोबर. काही काय मी कोण आहे? लग्न झाल्यापासून तू माझ्यापेक्षा राहते का? तुम्ही काही कसं काही बोलता जिबेला येईन ते? तू फक्त नावाला बायको आहे. तू 4 दिवसाची वर माझ्यापेक्षा राहिली का? काही कसं बोलतो? पप्पांचं दुखत होतं म्हणून आले होते मी. घरी करायला कोण नाही. तुम्हाला माहितीच नाही का याच्यातलं काही? 2-2 वर्ष पप्पांचं दुखतं. वा कुठं 2 वर्ष दुखलं? आता नाही, मी 15 दिवस झाले येऊन. काही कसं लावून धरताय तू तुम्ही? त्याच्या आधी किती दिवस माझ्यापाशी होती? तुम्ही काय पिऊन आलात का आज? पिऊन नाही, मी पूर्ण शुद्धीवर आहे. बघ तुला सांगाय आणलंय हिच्याबरोबर मला लग्न करायचंय. त्यामुळे जी पप्पा लगे बोलून जी काडी मोड फेडी मोड आहे ना ती करून घ्यायचं लगेच मला. कसला काडी मोडन कसलं काय? अहो एक तर पप्पा आपल्या लग्नाला तयार होत नव्हते. हा कसे बसे तयार झाले आपल्या लग्नाला, होकार दिला त्यांनी आपल्या प्रेमाला, आणि आता तुम्ही 2 वर्षात लगेच काडी मोडून काय? नाहीतरी लग्न करून मला म्हणजे प्रेम करून लग्न केलं लयच भारी दिवस बघायला भेटले तर. आणि फक्त तेवढंच कारण नाही या की तुझ्याबरोबर घटस्फोट घ्यायचा आहे ती. मग काय अजून? मला नाही माहिती तुझं काय आहे ती, त्यामुळे तू इकडे राहते या. काय आहे माझं? अहो तुम्ही काही नका. हे बघा काहीतरी असल्याशिवाय आहे का? चेष्टा करत असले ना तर मला ही असली चेष्टा खापणार नाही. जे असेल ते सोडून द्या. आपल्या घरात चला, चहा पाणी प्या. चेष्टा फिष्टा काय नाही या. उघड सांगतोय. तू फोनवर किती वेळ बोलती सांग मला? किती असून पण किती वेळ बोलती? किती वेळ बोलते म्हणजे? तुझा फोन चालू असला तर आपली 10 पेक्षा जास्त वेळ भांडणं झाल्या 1.5 वर्षात 1.5-2 वर्षात. अहो मग आता तुम्हाला खुसपटच काढायचं असल्यावर तुम्ही फोनचं काढणार, सगळंच काढणार. तुमचं काय खरं आहे? तुम्ही फोनवर बोलतच नाहीत का? तुमच्या मित्रांचे फोन चालतात. कुठं फिरायला जायचं म्हणलं का तुम्हाला कामच निघणार. मी इकडं चला म्हणलं का तुमचं तिकडं काहीतरी घोडं चाडणार, यायचंच नाही. मग मी काय करायचं? माझ्या सगळ्यात जवळचा मित्र आहे ना, त्याचा फोन त्याचा आणि माझा फक्त 5 मिनिटाच्या वर चलत नाही. ते तुझा 2-2 तास फोन चालतात. तुमच्याच बहिणीचं मिटवत होते माग. तिच्या आणि तिच्या अरे. नवऱ्याची वाद झालेले. मी बाहेरून घरी आलो ना तरी फोनवर बोलतच आहे. हा मग ते विचारा तुमच्या बहिणीला फोन लावून, बाई माझी बायको फोन करत होती का नाही तुला? माझ्या बहिणीला एवढा टाइम ना तुझ्यावर कंटिन्यू बोलायला, कळलं का? काय बघायचं तुमच्या बहिणीचं? ते बाकीचं मला काहीच माहित नाही. आताची आता तुझ्या बापाला इथं बोलून घे आणि आताची आता उद्या तुम्ही चला मला ते कोर्टात काढी मोड देऊन टाका. तुम्ही काय शब्द वापरता? अहो तुम्ही काय? 1 मिनिट, काय झालं? बरं झालं मामा तुम्ही इथं आला तर. हा. ही काय कवरेला इकडे ठेवायची होती. आता एक काम करा, ही इकडेच राहून द्या. मी बघितली दुसरी मला लग्न करून टाकायची. अरे मग आमच्याकडे कशाला आलाय? मग घटस्फोट द्यायला लावा नाही. ते तुमचं तुम्ही बघून घ्या ना. तुमचं तुम्ही म्हणजे मी कुठून बसलोय? लग्न मला विचारून केलं का? तुम्ही पळून जाऊन केलं ना प्रेम विवाह तुमचा. मग आता कशाला मला विचारायला आलाय? बरोबर आहे, मी त्यांना बोलूच शकत नाही. तू एक काम कर, तूच उद्या चल ये इथं सरी गोंद्यात ये, मी वकिलाला बोलतो. मी काय सोड चिठ्ठी देणार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या. मी काही देणार नाही. आणि तुम्ही जर हिच्या बरोबर लग्न केलं ना, नाही तुमच्या दोघांचं मी वाटुळं केलं ना, आई शपथ मी बी तुमची बायको. मग शेवटचं विचारतोय, तुला द्यायचं आहे का नाही? नाही. नाही त्यांनी गाडी मोड दिला ना तरी पण मी तुमच्यासोबत तशीच राहायला तयार आहे. मला काही नाही ठीक आहे, तसंच राहणाऱ्या बाईला काय म्हणतात माहितीये का? नका सांगू, गरज नाही काही का म्हणे ना, ऐकायचं पण नाही. तसंच राहू आपण. द्यायचं का नाही स्पष्टपणे सांग. तुला मोकळं करतो आणि मी मोकळा होतो. देणार नाही. कळलं? मराठीत कळलं का? स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ मी देणार नाही सोड चिठ्ठी म्हणून. मामा एकदा तुम्ही बोला. मला काही बोलायचं कारण आहे. तुमचं झालं असेल तुम्ही येऊ शकता, जावा. काय ना काय आपलं नातं आहे का नाही? काय नात्याचं कारण आहे? तुम्ही आमचा विचार केलाय का? बरं पोरगी नीट नांदवली तरी का दिली ना माघारी पाठवून? पाठवून दिली? आणि मग? पाठवून दिली? मी दिली काय पाठवून? मग कुणी दिली? अहो 4 दिवस त्याला तिकडे सासर हे आहे ना, 4 दिवसालाच बॅग भरती की पळते माहेराला, पळते माहेराला. वरून सांगते माझ्या बापात दुखतंय. एवढा जर टाकीत बाप या. मग जमत नाही तर काय लग्न करायचं तुम्ही? कुणाच जमत नाही. जमत होतं आमचं. 15 दिवस ती पहिल्यांदा मायापाशी राहिली. 15 दिवसात तुम्हाला पुळकाला घेतलं इकडे बोलून. उद्या 15 दिवसांनी हिला सोडून देशील, आम्ही तेच करत बसायचं का? तिला कसं काय सोडून देईन? मग हिला कशी सोडून दिली? मामा 2 वर्ष झाले लग्नाला. ती माझ्यापाशी 15 दिवसापेक्षा जास्त राहिलीच नाही. ए बाबा आम्हाला ते काय सांगू नको. तुला काय करायचं ते कर जा. माझी पोर नाही येणार कुठे. मी काय म्हणते, तेच गिरवू नका. काय ते एकदा त्यांना स्पष्ट सांगा आणि चला इथून. स्पष्टपणे विचारतोय, तुला जर उद्या घटस्फोट द्यायचा असला तर 11 वाजता उद्या श्रीगोंद्यात ये. आणि जर नसला द्यायचा तरी आम्ही दोघं हाय असं आम्ही एकत्र राहतो. मला घटस्फोट द्यायचा नाही. काय करायचं ते करा. चालतंय, बघा. परत म्हणू नको. तुमच्याच्याने काही माझं वाकडं होणार नाही.
पहिली बायको असताना दुसरी करायचं एक तर अधिकार नाही आणि ती केली तर तिला काय काय होणार आहे ते तिचं बी तिने बघायचं आणि तुमचं बी तुम्ही बघायचं. बिना लग्न करतात तोंड तो बंदच खंबीर आहे. मी खंबीर तोंड बंद अगं करायला वाळली विचार काढी नाही. राहू दे तू किती खंबीर आता येते तू नको सांगू मला ए, तुझा ग बस. नवरा ए बाबा दारचा जा इथनं, पत्ता नको हिच्या. तमाशा करू एक तर पोरीचं वाटोळ केलं माझ्या, हिला अक्कल नाही, कायला असल्याबरोबर लग्न करायचं. मी नाही वाटोळ केलं एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही तुमच्या पुढचं वाटोळ केलंय. मी काय 4 नाही दिवसाला केलं इकडे बोलून तुम्ही माझ्या वाटोळ बापाला केलंय. बोलायचं नाही हा. लय आवाज वाढवला माझ्या बापावर निघायचं ती हा झिपरी निघतोय करायची आणि निघतोय. फुटायचं हा हा, ए, बघायचं चल. लय आबरूदार पडला. तुला काय म्हणाय असल्याबरोबर लग्न करतात का? बस बोंबलत आता आयुष्यभर. चल काय तुम्ही कशाला असली बायको करायची? तिला बोलायची तरी अक्कल आहे का? जाऊन आता मला काय माहिती असं होईल म्हणून. तुम्ही काही करा पण तिच्याकडून तेवढा तलाक घ्या, नाही तर आपल्या लग्नच अवघड होईल. तुम्हाला माहिती आहे ना. हो का, आता असं पण मला नाही वाटत ती दिन म्हणून. दिलं तर दिला, नाही दिलं नाही दिलं तर आपण आहे ना गावापासून बाहेर कुठेतरी एखादा फ्लॅट घेऊन तिथं राहू. पण असं कसं जमल? जमत जाऊ असतं तर ती सगळं. काही करल. काय नसते करीत, पण तिला घटस्फोट द्यायला मी म्हणलं होतं ना. तुम्हाला नसलं द्यायचं सोपंच नका द्या ना. वाटतं का? काय नाही होत, बघून घेऊ आपण खंबीर आहे इथं. चल बस.